श्री अटल बिहारी वाजपेयी एक असं नाव जे भारतीय राजकारणात संयम, दूरदृष्टी आणि राष्ट्रहितासाठी घेतलेल्या कणखर निर्णयाचे प्रतीक बनले. पण त्यांनी एक निर्णय असा घेतला होता ज्याने अमेरिका सुद्धा हादरली होती. तो निर्णय कोणता होता आणि अटलजींनी तो का घेतला? चला जाणून घेऊया. नमस्कार मंडळी, तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज एका महान नेत्याची जयंती आहे. त्यानिमित्त आपण इतिहासात डोकावून पाहणार आहोत. श्री अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे झाला. ते एक नामवंत कवी, प्रभावी वक्ते आणि राष्ट्रभक्त नेते होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS पासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. नंतर ते भारतीय जनसंघाचे आणि भारतीय जनता पक्षाचे म्हणजेच BJPचे संस्थापक सदस्य होते. अटलजी 3 वेळा भारताचे पंतप्रधान झाले. पहिल्यांदा 1996 मध्ये फक्त 13 दिवसांसाठी, दुसऱ्यांदा 1998 ते 1999 आणि तिसऱ्यांदा 1999 ते 2004 पर्यंत. त्यांचा राजकीय स्वभाव सौम्य होता, पण राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर ते कठोर निर्णय घेणारे नेते होते. 1974 साली इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा अणुचाचणी केली होती. स्माइलिंग बुद्धा म्हणून ओळखली जाणारी ही चाचणी होती. पण त्यानंतर जवळजवळ 24 वर्षे भारत शांत होता. जगातील मोठ्या शक्ती म्हणजेच अमेरिका, चीन, रशिया अण्वस्त्रांमध्ये अग्रेसर होत्या. पाकिस्तानसारखा शेजारी देशही अण्वस्त्र प्रोग्रामवर काम करत होता. भारतासाठी वेळ आली होती की आपली सुरक्षा क्षमता जगाला दाखवावी आणि इथेच अटलजींच्या नेतृत्व गुणांची खरी परीक्षा होती. 11 मे 1998 रोजी राजस्थानच्या पोखरण या वाळवंटात भारताने 3 अणु चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्या. त्यानंतर 13 मे रोजी आणखी 2 चाचण्या करण्यात आल्या. या 5ही चाचण्या अत्यंत गोपनीयपणे पार पडल्या आणि या संपूर्ण मिशनला ऑपरेशन शक्ती असं सांकेतिक नाव देण्यात आलं होतं. पोखरण 2 हा केवळ अणुचाचणीचा प्रयोग नव्हता, तर भारताच्या सामर्थ्याचं जगाला दिलेलं ठोस उत्तर होतं. अमेरिकेच्या सॅटेलाइट्स आणि गुप्तचर यंत्रणा भारतावर सतत नजर ठेवून होत्या, पण भारताने इतक्या काळजीपूर्वक आणि रणनीतीने तयारी केली होती की CIA सुद्धा गोंधळली. पोखरणच्या वाळवंटात जेव्हा अणुचाचण्या झाल्या तेव्हा अमेरिका अक्षरशः हादरली, शाब्दिक नव्हे तर राजकीय आणि रणनीतिक पातळीवर. अटलजींनी अमेरिकेला कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती, कारण भारत आता दुसऱ्यांच्या परवानगीने निर्णय घेणारा देश नव्हता, तर स्वतःच्या सुरक्षिततेसाठी ठाम भूमिका घेणारा राष्ट्र म्हणून उभा राहिला होता. भारतावर लगेचच अमेरिका, जपान, युरोपियन युनियन यांनी आर्थिक निर्बंध लावले, पण अटलजींनी माघार घेतली नाही. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं, भारत एक शांतताप्रिय देश आहे, पण जर आपल्याला कोणी डिवचलं तर आपण चूप बसणार नाही. त्या काळात अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन होते. त्यांनी भारतावर खूप दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, पण अटलजींनी आपल्या राष्ट्रहिताशी तडजोड केली नाही. या निर्णयामुळे भारत देशाच्या अण्वस्त्र संपन्न देशांच्या यादीत सामील झाला. अटलजींच्या धोरणांमुळे भारताची विदेश नीती अधिक मजबूत झाली. लवकरच अमेरिकेनेही भारताशी संबंध सुधारायला सुरुवात केली आणि पुढे इंडो-US न्यूक्लिअर डीलचं द्वारही उघडलं गेलं. अटलजींनी घेतलेला पोखरण 2चा निर्णय हा केवळ अणुचाचणी नव्हता, तो भारताच्या आत्मसन्मानाचा, सुरक्षिततेचा आणि स्वाभिमानाचा निर्णायक क्षण होता. असा निर्णय ज्यामुळे अमेरिका हादरली, पण भारताचा कणा आणखीनच ताठ झाला. अटलजींसारख्या दूरदृष्टी असलेल्या नेत्यानं देशासाठी घेतलेले निर्णय आजही आपल्या देशाच्या सुरक्षेचं भक्कम पायाभूत बनले आहेत. त्यांच्या निडर नेतृत्वाची आठवण आपल्याला नेहमीच राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देत राहील. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आणि अशाच इतिहासाच्या सोनेरी पानांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.